नमस्कार. केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा पहिला हप्ता म्हणून 3,200 कोटी रुपये सोमवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार होते. लवकरच उर्वरित 8,000 कोटी रुपयांचे वितरणही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. पीक विम्याचा पहिला हप्ता जारी. हा पहिला हप्ता सुमारे 30 लाख शेतकऱ्यांसाठी असून यामध्ये खरीप 2022 पासून ते 2024 पर्यंतच्या थकीत भरपाईचा समावेश आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली. ते म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा झाला नाही त्यांनी काळजी करू नये. उर्वरित 8,000 कोटी रुपये लवकरच जारी केले जातील. या रकमेचे वितरण राजस्थानमधील झुंझुनू येथे आयोजित एका कार्यक्रमात केले जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत. विमा कंपन्यांना कठोर इशारा. यावेळी कृषी मंत्री चौहान यांनी विमा कंपन्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की जर त्यांनी शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत नुकसान भरपाई दिली नाही तर त्यांना 12% व्याजासह दंड भरावा लागेल. हे व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. या कठोर भूमिकेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळण्याची खात्री दिली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली असून गारपीट, पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्त्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 2025-2026 पर्यंत या योजनेसाठी 69,515.71 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. धन्यवाद.